नमस्कार यूट्यूब फॅमिली, यशवियान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता आज मी बनवली मस्त चमचमीत अशी डाळगंडोरी। तर आमच्या खानदेशमध्ये याला डाळगंडोरी म्हणतात। तर चला डाळगंडोरीसाठी लागणारं आपण साहित्य बघूया। मी तुरीची डाळ घेतलेली आहे थोडीशी, त्याच्यामध्ये चना डाळ आणि मुगाची डाळ अशा 3 डाळ्या मिक्स केलेल्या आहे। या थोडंच घेतलेले आहे, जास्त घ्यायच्या नाही। आता याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने। मी आता हिला स्वच्छ धुवून घेते आणि शिजवायला टाकायची आहे। त्यानंतर हे 3 वांगे मस्त काटून घ्यायचे। यांनाही कुकरमध्ये एकत्र शिजायला टाकायचं आहे, त्याच्यामुळे वांगे काटून घेतले। इथं डाळ धुवून घेतलेली आहे। आता हिला आपण कुकरमध्ये शिजायला टाकूया। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण काटलेली वांगी सुद्धा टाकून द्यायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंबट चुका टाकून घ्यायचा आहे। मी स्वच्छ धुवून काटून घेतलेला आहे त्याला बारीक, त्यालाही आपल्याला त्यातच शिजायला टाकायचं आहे। हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये। त्याच्यानंतर हिरवी मिरची कापून आपल्याला त्यातच शिजायला टाकायची आहे। ही खानदेशी डाळगंडोरी आहे, त्याच्यामुळे हिची रेसिपी तुम्हाला वेगळी वाटू शकते किंवा बरेच जण अशीच करत असतील। त्याच्यामध्ये बघा टमाटर वगैरे सगळं एकत्र टाकायचं आहे शिजायला। मी आता हे सर्व एकत्र टाकलेलं आहे शिजायला। त्याच्यामध्ये आता हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मी सगळं एकत्र टाकलेलं आहे शिजायला। आता आपल्याला फक्त वरतून थोडंफार मसाले वगैरे लागतील, बाकी आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता मसाल्याची तयारी करूया। हे बघा लसण, आता मी याचा लसणचा बारीक ठेचा करून घेते। इथं लसण ठेसून घेतला आहे। त्याच्यानंतर धने पण असे बारीक कुटून घेतलेले आणि शेंगदाणे ते कच्चेच घेतलेले। मी कोणी भुजून घेतं, पण मी कच्चे घेतलेले। असं शेंगदाणे आणि अद्रक किसून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे शेंगदाणे, अद्रक, लसण आणि हे धन्यांचं बारीक कूट हे सर्व आपण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, खोबरे बारीक काटून घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आता आपण कढाई ठेवून सर्व फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथं मी कढाई ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्यात तेल घालून घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे। आता असं तेल टाकलं की त्याला मस्त गरम होऊ द्यायचं आहे तेलाला। त्याच्यानंतर मी जिरं घालून घेतलं। लसण आपण जो ठेचा केलेला होता लसणाचा, ते लसण टाकून घेतला, खोबरं टाकून घेतलं। याला चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते अद्रक आणि धन्यांचं कूट केलेलं होतं ते सगळं फ्राय करून घेतलं आहे। शेंगदाणे बी टाकून घेतले त्याच्यामध्ये। बघा इकडे आपली डाळ शिजलेली आहे। आता हे सगळं फ्राय झालेल्या मसाल्यामध्ये आता आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे, कढीपत्ता घालून। आता हा गरम मसाला घेतलेला आहे मी मिरच्यांची भाजी म्हणून असा गरम मसाला मिळतो आमच्याकडे। तुमच्याकडे नसेल मिळत तर कोणताही गरम मसाला टाका तुम्ही। हे सर्व एकत्र करून त्याला आपण आता फ्राय करून मस्त त्यामध्ये आपली ते डाळ शिजवलेली होती ते घालून घेतली आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या डाळगंडोरीचा कलर किती छान आला आहे आणि वास एकदम खूप भन्नाट वास सुटलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने डाळगंडोरी ट्राय करून बघा। खायला खूप भारी, पोळी मोडून खा, भातमध्ये खा, खूप छान लागते। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। मिरच्यांची भाजी म्हणा किंवा डाळगंडोरी म्हणा, ही तयार झालेली आहे। आता याला छान उकडू द्यायचं आहे। मेन म्हणजे भाजी उकडल्यानंतर छान लागते। बघा इथं भाजी माझी उकडलेली आहे। त्याच्यानंतर मी कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि मीठ आपण आधीच घातलेलं होतं, त्याच्यामुळे मी नंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे। फक्त शिजवतानाच आपण मीठ घातलेलं होतं आणि तुम्हाला सांगू भाजीचा वास खरंच खूप छान येतो आणि खायलाही तितकी सुंदर आणि टेस्टी लागते ही भाजी। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।